वेलकम टू शीतस रेसिपी। सध्या कैऱ्याचा सीजन सुरू आहे, त्यामुळे याच कैऱ्यापासून अगदी वर्षभर टिकणारा मस्त असा आंबट गोड चवीचा मुरांबा म्हणजे साखर आंबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी इथं मस्त अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत। आता या कैऱ्यांचा आपल्याला साल काढून घ्यायचा आहे। कैऱ्यांचा साल काढून झाले की कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि कोरड्या करून घेतलेल्या आहेत। या कैऱ्यांच्या छान अशा बारीक फोडीही तयार करून घेतलेल्या आहेत। याआधी मी किसलेल्या कैरीचा मुरांबाही दाखवला होता, मात्र ह्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे। त्यासाठी इथं कढईमध्ये तांब्याभर पाणी उकळत ठेवलं होतं। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे। हळदीमुळे या मुरांब्याला छान असा रंग येतो। त्यामध्ये कैऱ्यांचे तुकडे टाकून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवायचं आणि ह्या कैऱ्यांचे तुकडे आहेत ते आपल्याला थोडेसे मऊसूद असे शिजवून घ्यायचे आहेत। खूप जास्त शिजवायचे नाहीत, नाहीतर याचा गाळ होऊ शकतो। त्यामुळे अगदी 5 मिनिट आपल्याला हाय फ्लेमवरती याला उकळत ठेवायचं। मस्त असे कैऱ्याचे तुकडे छान असे मऊसूद होतात, अगदी सहजच याचा तुकडा होईल अशा पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत। कैऱ्यांचे तुकडे छान असे शिजलेले आहेत। आता हे पाण्यातून काढून घ्यायचं आणि उरलेले पाणी आपण आमटी करताना म्हणजे डाळीची आमटी करताना हे पाणी वापरलं तर डाळीची आमटी अगदी छान आंबट गोड चवीची लागते। आता पाणी काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये आता ज्या वाटीनं कैऱ्यांचे तुकडे मोजले होते म्हणजे 1 वाटी कैऱ्यांचे तुकडे होते, त्याच वाटीनं 1 वाटी मी साखर घेतलेली आहे। साखर बुडेल इतपत यामध्ये पाणी टाकायचं आणि याचा आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे। जर 1 तारी पाक समजत नसेल तर खूप घट्टसर होईपर्यंत आपल्याला हा पाक तयार करायचा आहे। कैऱ्या माझ्या इथं आंबट होत्या, त्यामुळे मी समप्रमाणात साखर घेतलेली आहे। कैऱ्याचा आंबटपण जर कमी असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं कमी घेऊ शकता। आता इथं साखरेचा पाक छान असा 1 तारी झालेला आहे। तुम्ही पाहू शकता छान अशी तार आलेली आहे आणि पाकही असा चिकटसर झालेला आहे आणि घट्टसर झालेला आहे। आता यामध्ये आपण शिजवलेल्या कैऱ्यांचे तुकडे टाकून घ्यायचे। आता या तुकड्यांमध्ये पाण्याचा अंश असतो, त्यामुळे आपण जो पाक तयार केलेला आहे तो थोडासा सैलसर होतो, म्हणजे पाक पुन्हा पातळसर होतो। म्हणून हाय फ्लेमवरती पुन्हा आपल्याला याचा छान असा घट्टसर पाक होईपर्यंत हे मिश्रण छान असं शिजत ठेवायचं आहे। त्यापूर्वी यामध्ये थोडंसं अजून मीठ टाकून घ्यायचं, कारण पाण्यामध्ये थोडंसं मीठ निघून गेलेलं असतं। त्यामुळे यामध्ये थोडंसं चवीसाठी पुन्हा थोडंसं अगदी मीठ टाकलेलं आहे आणि याला छान असं उकळत ठेवलेलं आहे। आता हे मिश्रण थोडंसं सैलसर होतं आणि पुन्हा थोडंसं घट्टसर व्हायला लागतं। याचा छान असा घट्टसर पाक होईपर्यंत आपल्याला हे छान असं शिजत ठेवायचं आहे। आता मिश्रण व्यवस्थित शिजत आलेलं आहे, थोडंसं घट्टसर पाक झालेला आहे। आता यामध्ये अगदी थोडेसे स्वादानुसार वेलची पूड टाकून घ्यायची, म्हणजे याला छान असा फ्लेवर येतो। त्यानंतर थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं। लिंबू पिळल्यामुळे याचा जो पाक आहे तो घट्ट होताना याची साखर बनत नाही, त्यामुळे यामध्ये लिंबू पिळलेला आहे। आपलं आता हे मिश्रण छान असं घट्टसर झालेलं आहे, मात्र खूप जास्त कडक आहे। त्यामुळे थोडंसं चमच्यामध्ये घ्यायचं, थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि याचं पुन्हा हातावर घेऊन बघायचं। हे खूप जास्त चिकट झालेलं आहे आणि याची पुन्हा आपल्याला 1 तार अशी बनलेली आहे, म्हणजे आपला हा साखर आंबा आता तयार झालेला आहे। आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। जरी हे मिश्रण थोडंसं सैलसर दिसत असेल तर जसं जसं हे थंड होईल तसं तसं हे मिश्रण पुन्हा घट्ट होतं। पूर्णतः मिश्रण थंड झालं की काचेच्या कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवायचं। वर्षभर आरामात आपण हा गुळांबा खाऊ शकतो। फक्त वापरताना एखादा ओला चमचा वगैरे यामध्ये जाता कामा नये। अगदी कोरड्या चमच्याच्या सहाय्याने आपण हे वर्षभर छान मुरांबा टिकून खाऊ शकतो। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी रहा। ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।